महाराष्ट्रातले गाजलेले सेलिब्रिटी माजी आमदार शहाजीबापू पाटील आपल्यासोबत आहेत आणि अत्यंत खुमासदार शैलीत त्यांचं मत मांडणारे शहाजीबापू मात्र आत्ता थोडे उद्विग्न झालेले आहेत. तसं त्यांनी काल बोलून दाखवलेलं आहे. काय बापू, काय खरं कारण आहे भाजपवर ज्या पद्धतीने तुम्ही बोललाय? काय खरं त्याचं कारण? मी भारतीय जनता पार्टीवर बोललेलो नाही. मी बोललोय ते स्थानिक पातळीच्या माझ्या राजकारणावर बोललो आणि यात भाजप मला सोडून गेली बर. म्हणून मी उद्विग्न झालो. वास्तविकता भाजपनं माझ्याबरोबर राहायला पाहिजे होतं, पण भाजप डाव्या विचाराच्या गणपतराव देशमुखांच्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली. यात मी उद्विग्न. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा राज्याची भारतीय जनता पार्टी याविषयी मी बिलकुल नाराज नाही. तेवढ्या मोठ्या राजकारणात मला बोलायचं नाही, मी भाग घेणार. माझा प्रश्न माझ्या सांगोल्यापुरता आहे. पण भाजपनं मला एकट्याला वाऱ्यावर सोडायला नको होतं, कारण मी भाजपचं नेहमी प्रामाणिकपणे इथं काम केलं. दोन्ही खासदारकीच्या निवडणुकीला मी मताधिक्य मिळवून दिलं. जर मी कालच्या निवडणुकीच्या वेळी खासदारकीच्या दवाखान्यात ॲडमिट झालो असतो तर माझा आजार गंभीर बनला नसता. डॉक्टरनी 15 दिवसात मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं. ते मी खासदारकीच्या निवडणुकीसाठी 3 महिने पुढं लांबवलं. निवडणूक झाल्यावर ऑपरेशन केलं. आजार गंभीर होत गेला. ही माझी उद्विग्नता होती. मी प्रामाणिक आहे भाजपशी. मला कशा पाहिजे तुम्ही लांब ठेवताय, ही माझी उद्विग्नता. त्यासाठी मी बोललो आहे. आपले म्हणजे मित्र जे आत्ता विधानसभेला सुद्धा उभारले, त्याचा फटका बसला तुम्हाला. ते भाजपच्या जेव्हा संपर्कात आले त्यामुळे हे सगळं घडते. काय खरं त्यांची भूमिका आहे? भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे माझ्याबरोबर होती. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदार माझं दररोज 3 ते 4 वेळा नियोजन ठरत होतं. आम्ही नियोजन आखत होतो. परंतु दीपक साळुंखे यांनी पालकमंत्र्याबरोबर संपर्क साधून ह्याला सोडून द्या, मी सगळं निवडून आणतो असं आश्वासन दिल्यामुळं ही गोंधळ झाला. खरं तर विधानसभेला फटका बसला त्यांचा. भाजपने त्यांना लांब ठेवायला पाहिलं होतं. वास्तविकता उबाटाबरोबर युती करण्यापेक्षा त्यांनी शिंदेसाहेबाच्या शिवसेनेबरोबर युती करायला पाहिजे होती नियमानं. पण त्यांनी उबाटाजवळ केला, शिंदेसाहेबांची शिवसेना बाजूला केली. वाईट वाटणारच, मला वाईट वाटलं. पालकमंत्री म्हणले की शहाजीबापूंनी उमेदवार जाहीर केला आणि त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं. खरं काय घडलंय? तुम्ही काय हे बरोबर आहे का? काय नक्की त्याच्या मागचं कारण आहे? हे अत्यंत जयाभाव बोलत असतील तर मी जयाभावना नम्रपणे सांगतो, असं घडलं नाही. आरक्षण ओबीसीचं पडल्यानंतर या गावातले ओबीसीचे प्रभावी नेते हे स्वयंघोषित उमेदवार झाले आणि फिरायला लागले. यात पहिल्यांदा सुरुवात केली ती शिवाजी बनकर उबाटा. परत झपके सरांच्या मुलानं सुरुवात केली, नाही सॉरी, परत आनंद मानेनं सुरुवात केली, परत झपके सरच्या पोरानं सुरुवात केली, परत हळूवारपणाने बाळासाहेब एरंडेंची मुलगीसुद्धा मैदानात आली, परत मारुती आबाबी मैदानात. 5-6 लोक ओबीसीच्या ह्या मैदानात आली. त्यापैकी एक आमच्याकडला इच्छुक आनंद माने होता. पण निर्णय अंतिम टप्प्यात असतो. मला फक्त जयाभाऊनी सांगावं की तुम्ही मला एक फोन करून कधी मिटिंगला बोलवलं का? उलट पक्षी मी त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना विनंती केली की आपण बसूया आणि एकत्र मार्ग व्यवस्थित काढूया. ते म्हणजे मला चिन्हावच लढावं लागतं. मी म्हणलं असं करतो, मी परवानगी घेऊन आली शिंदे साहेबांची की माझंही चिन्ह मी सोडतो, तुमचंही चिन्ह सोडा आणि एक कॉमन चिन्ह कुठलं तर घेऊन आपण निवडणूक लढू. माझी अडचण होती आणि तुमचीही होती, तर सांगोल्यापुरता थोडा माझ्यासाठी अपवाद करा. मी त्यांना विनंती केली. कारण इथलं लोकल कॅल्क्युलेशन तसं होतं. लोकल कॅल्क्युलेशन तसं होतं. त्यांना आदेश असेल कदाचित असेल की कमळावरच करा. मला आदेश होता धनुष्यबाणावर. मी शिंदेसाहेबाकडून परवानगी घेतली. वेळ पडली मला धनुष्यबाण सोडावं लागेल. ठीक आहे म्हणजे सोडा.
पण जय सत्ता सगळे मिळून. हां सगळे भाजप तुम्ही मिळून करा ही शिंदे साहेबांनी मला सांगितलं होतं. आणि मी इथं निवडणूक जिंकण्यासाठी कमळ चिन्ह अडचणीत येईल असं मला वाटलं. का माझी चूक असेल, पण कमळ चिन्हावर निवडणूक जिंकणं कठीण जाईल असं माझं एक सामाजिक गणित होतं. पण चर्चा व्हायला पाहिजे होती. चर्चा व्हायला पाहिजे. ह्यांनी सगळ्यांना पंढरपूरला बोलवायचं, त्यांच्या गावी बोलवायचं, मुंबईला मला एकदाही बोलवलं नाही. मी होऊनच लापटावणी किती वेळा त्यांच्या दारात. त्यांनी स्वतःहून मला एकदाही बोलवलं नाही. त्यांनी सांगावं की चर्चेला शिवसेनेला बोलवलं किंवा शहाजीबापूला बोलवलं असा एक फोन त्यांचा मला दाखवा तुम्ही. आणि हे खरं तर फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे. असा माझ्यावर जयाभाऊचं सोडा, पण फडणवीस साहेबांचं माझं नातं जिव्हाळ्याचं होतं. त्यांनी माझ्या अन्याय होऊ दे नको होतं. खरं तर लोकसभेच्या वेळेस उत्तम जानकरांचे उमेदवारीचे प्रयत्न असेल किंवा तुम्ही स्वतः त्यांच्या संपर्कात असायचा, तुम्ही प्रयत्न केले, ती लोकांनी पण बघितलेली आहेत. त्यांचा काय संपर्क झाला देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी स्वतः? मी फडणवीस साहेबांना भेटण्याचा 2 वेळा प्रयत्न केला. गेटवरनं माझं नाव आत गेलं, परंतु मला आत पाठवायची काय परवानगी मिळाली नाही. 2 वेळा मी परत निघून आलो. म्हणजे हे असं घडलेलं आहे. नाही ते बिझी असतील, काम निवडणुकीचा काळ आहे. आतलं बंगल्याच्या आत त्यांची कामं काय चाललेत मला माहीत नाही. मी आलो निघून. पण तुमचं देवेंद्रजींचे जे नातं होतं ते आहे तसं आहे. मी फडणवीस साहेब हे माझं वैचारिक पातळीवर नेतो. मी त्यांचा माझा जिव्हाळा कायम राहणार. या नगरपालिकेसाठी मी फडणवीस साहेबांचं नातं बिघडवतो अजिबात. त्यांच्याविषयी ते डॉक्टर श्रीकांत जिचकारांना बी आदर्श म्हणतात. मी माझा गुरु श्रीकांत जिचकार. फडणवीस साहेबांविषयी माझी मतं वेगळी आहेत. ही इज टॅलेंटेड पॉलिटिशियन, एक बौद्धिक राजकारणी आहेत. त्यांच्याविषयी मला वेगळा आदर आहे. रोहित पवारांनी आत्ता एक ट्विट केलं आहे की शहाजी बापूंनी महाराष्ट्राला दरेखोरे दाखवले गुवाहाटीला जाऊन. आता त्यांना कळतं आहे की म्हणजे शांतपणा येईल किंवा त्यांना सुचलं आहे असं रोहित पवार ट्विट करतायत. काय वाटतंय म्हणजे त्यांच्या? रोहित पवार पाळण्यात झोकं घेत असताना मी त्याच्या आज्याबरोबर महाराष्ट्रात दौरा करत होतो. इतकं शहाणपणा रोहित पवारनं मला शिकवायची काही गरज नाही. ही माझ्या उद्विग्नता ही माझ्या मित्रपक्षाच्या माझ्या घरातली. त्यात रोहित पवारांनं मध्ये लुडबुड करायचं काहीसुद्धा कारण नाही. रोहित पवारला असं वाटत असेल की मला माझा वैचारिक पातळीवर उद्विग्नता आली. मूर्ख आहे, हे चुकीचं आहे. अजिबात असला विचार करू नको म्हणावं. तुझ्या वडिलाला विचार मी कोण आहे या बारामतीत. हे असं करू नये त्यानं, बोलू नये त्यानं. आमचं भांडण आहे ती भाजपचा. आमच्या घरात आम्ही भांडतोय, तुला वाईट वाटायचं काही कारण नाही. तू वाईट कशाला वाटून घेतो? भांडण आमचं भावाभावात चाललं आहे, घरात चाललं आहे. थोरल्या भावाविषयी धाकटा भाऊ ओरडतोय, माझा ओरडायचा अधिकार आहे. थोरल्या भावाकडून मी नाही ओरडणार तर कुणापेशी ओरडणार? का जाऊन शरद पवारपेशी ओरडू का? मी फडणवीस साहेबापेशीच ओरडणार. साहेब माझ्यावर अन्याय झाला मी म्हणणार, माझा हक्क आहे तो. ते मोहच्या जवळचे. आणि दुसरा मुद्दा, ते डोंगर झाड भीट करू नको. माझं डोंगर झाड जगात गेलं. तुमचं आयुष्यात जी मिळालं नाही ते, जेवढं पवारसाहेबाचं इंटरनॅशनल नाव झालं तेवढं माझं डोंगर झाड हे नाव झालं. लई काळजी करत रोहित बसू नको. मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही 19 साली बेईमानी का केली? देवेंद्र फडणवीसच्या पाठीत खंजीर आम्ही खुपसला आहे. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. आमचे 57 आमदार त्यांनी निवडून आणलं होतं. तुम्ही बोलला होता त्यावेळेस गुवाहाटीवर नाही? कशासाठी फडणवीस साहेबावर अन्याय केला ह्याचं उत्तर आधी दे म्हणावं. तुझ्या चुलत्याला आज्याला विचार म्हणावं. काही उद्योग करून ठेवले कारण नसताना. बहुमत मिळालं होतं, फडणवीस झाले असते मुख्यमंत्री, आमचा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब झाला असतं, राज्य चांगलं चाललं असतं. कारण ती केलेलं पाप धुवून काढण्यासाठी मला जेवढं काय करता येईल तेवढं मी प्रामाणिकपणे 6 महिने कष्ट केलं. आणि फडणवीस साहेबांच्या विषयी झालेली बेईमानी आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ हात करून आलो. शहाजी बापूंनी त्यांची स्पष्ट मतं सांगितलेली आहेत
आणि झालेल्या गोष्टीचं त्यांनी जो त्यांना अनुभव आला आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते त्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, सांगोला.